नमस्कार मित्रांनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे मी एक बोरवेल रिचार्ज करणार होतो शेतामध्ये. काल भरपूर पाऊस झाला, याआधी पण झालेला आहे, पण मला व्हिडिओ नाही काढता आला. भरपूर पाऊस झाला, पाणी जमा झालं. आता हे जवळजवळ गुडघ्याभर पाणी साठत असतं माझ्या रानामध्ये, पण आज फार कमी पाणी आहे. त्याचं कारण म्हणजे हे सगळं पाणी एका चारीने, इथे एक चारी आहे, अशी गवत वाढले त्यामुळे दिसत नाही, पण ही चारी आहे. हे चारीने असंच पुढे, हे बघा, हा माझा बोरवेल रिचार्ज. आता ह्या बोरवेल रिचार्जमध्ये आतमध्ये दगडगोटे तुम्हाला दिसणार नाही आहेत आणि त्याच्यावरती पाणी आहे. हे पाणी कुठून कुठपर्यंत आलं ह्याची पण तुम्हाला लाईन दिसत असेल, हिरवं आणि थोडंसं डार्क हिरवं. वरती पाणी होतं, ते पाणी शोषून त्याने खाली घेतलेलं आहे. इथे मी पाणी येण्यासाठी छोटासा एक कट्टा करून घेतलेला, जेणेकरून माती नाही, फक्त पाणी यावं आतमध्ये. आता इथे तुम्हाला बुडबुडे दिसत असतील, पाणी शोषलं जात आहे. कंटिन्यूस बघा, कंटिन्यू बुडबुडे निघतात आहे. बरं, हा थर बघा, ओला कपडा, एवढं पाणी खाली गेलेलं आहे आणि हे हळूहळू स्वच्छ रूपामध्ये जमिनीच्या पोटात जाणार. शेतकरी आधी हसायचे मला, की काय करतात मुंबईचे लोक, येतात, खर्च करतात, बिनकामाचं. हे खूप हसायचे. त्यांना वाटायचं आम्ही खूप हुशार आहे असं. आणि हे बघा, चारीतलं पाणी हळूहळू असं याच्या वाटे. सकाळपासून मी लक्ष दिलेलं आहे, भरपूर पाणी कमी झालेलं आहे. आणि हे पाणी कुठं जात आहे? मी बोरच्या जवळ जर गेलो तर तुम्हाला धडधड पाण्याचा आवाज येतो आहे, जसा काय एक झरा चालू आहे. आणि हे पाणी कंटिन्युअस आतमध्ये जमिनीच्या पोटात चाललं आहे. आपण सरकारला दोष देतो, परत 5 वर्ष दुष्काळ पडला तर मग काय करायचं? पाणी नाही म्हणून वर बघत बसायचं, देवाच्या नावाने शिव्या शब्द द्यायचे. हे बघा ना, हा मागच्या वर्षीचा जर माझ्याकडे व्हिडिओ असता तर मी दाखवला असता. कालच्या पावसामध्ये हे माझं पूर्ण शेत तलाव बनायचं, पण आज तलाव नाही आहे. 2-4 सऱ्या फक्त जवळपास उताराच्या दिशेने तुम्हाला थोडंफार पाणी दिसेल. ते पाणी आता चारीच्या वाटे इथे जमा होतं आहे आणि बुडबुड्या कंटिन्यू चालू आहे. मला वाटतं रात्रभर नाही, पण 1 ते 1.5 दिवसामध्ये स्वच्छ पाणी. मी याला अजून पातळ कपडा जर लावला असता तर हे पटापट पाणी गेलं असतं, पण मला स्वच्छ पाणीच आतमध्ये पाठवायचं आहे. मला ह्या जमिनीच्या पोटातलं पाणी गढूळ नव्हतं करायचं. त्यामुळे हे स्वच्छ करून पाणी, तुमची मोटरही सेफ, जेवढा कपडा गाळून पाणी आतमध्ये जाणार, स्वच्छ पाणी जाणार, रोगजंतू नसणार त्याच्यामध्ये, कुठलेही किडामुंगी नसणार. आणि हे पाणी स्वच्छ करून पूर्ण गाळून जमिनीच्या पोटामध्ये, उदरामध्ये होतं तसं आपण जे घेतलेलं पाणी पुन्हा त्याला रिटर्न द्या. आणि हे पाणी कुणाला वापरायला भेटणार आहे? मला किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना. बघा यांची हालत, नाही समजत आहे. सगळ्यांच्या शेतातलं पाणी माझ्याकडे येतं उताराला. माझ्याकडे हा उपाय होता चांगला, जो वापरला. शेतकरी इथे येऊन बसायचे, बघायचे, हसायचे, लोकांना बोलायचे काय मुलाचं ऐकतात, वेड्यासारखं करतात. भरपूर यूट्यूबरने यांची माहिती सांगितली आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुणाच्याही लक्षात येत नाही. आपण म्हणतो शेतकरी अडाणी आहे. अडाणी नाही, हुशार आहे, तो हुशार आहे. पण काही अति शहाणकर, पेस्टिसाईड वापरायचं, शेणखताचा वापर, शेणखत विकून टाकायचं आणि मग पाण्याचा योग्य निचरा नाही करायचा. बोरवेलवर बोरवेल घ्यायचे, विहिरी खोदायच्या. तर बाजूलाच विहीर आहे. पाण्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला मला जाणवतो आहे. आणि मला गॅरंटी आहे पुढचे 5 वर्ष पाणी साठून राहणार आहे याच्यामध्ये. बरं, आतमध्ये जमिनीच्या पोटात किती मोठी टाकी आहे, सिंटॅक्सची टाकी. मला वेगळी विकत आणायची गरजच नाही ना. खाली उदरामध्ये, भेगामध्ये हे पाणी जमा होतं आहे आणि हे पाणी मीच पुन्हा वापरणार आहे, किंवा आजूबाजूचे शेतकरी वापरतील. मला नाही झालं, त्यांना होईल, पण हा कायमचा उपयोग आहे. मी म्हणतो हे सगळ्यांनी राबवावं आणि सरकारने हे कंपल्सरी करावं. प्रत्येक अर्बन, मुंबई, पुणे सारख्या, बेंगलोर, चेन्नई यासारख्या ठिकाणी जर प्रत्येक बिल्डिंगला परवानगी देण्याच्या पूर्वी जर बोरवेल रिचार्ज हा प्रकार त्यांनी अस्तित्वात आणला तर त्यांना परवानगी द्या. खूप सारं पाणी, खूप सारं गोडं पाणी जे नदीला वाहत आहे, इकडे तिकडे वाहून कुठेतरी जमा होतं, गढूळ होतं आणि ते पुन्हा नदीला मिळून समुद्रालाच मिळतं. वापरा ना आपलं पाणी, आडवा जिरवा. सरकार सांगून थकलं, शहाणी लोक सांगून थकले, पण नाही करत कुणी. हसू नका, जोक नाही आहे हा. खूप पाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे परत. पृथ्वीवर मंगळाची परिस्थिती नका आणू, मंगळाला पृथ्वी नका बनवू, पण ॲटलिस्ट पृथ्वीला जपा, तिला पृथ्वी म्हणूनच राहू द्या. बस एवढं सांगायचं होतं. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आणि खरंच मनापासून हा प्रयत्न आहे, सगळ्यांनी राबवावा असं मनापासून वाटतं.